कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांना पाणी पाजूया हा उपक्रम राबवूया असे आवाहन माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केले आहे. सर्व लोकांना काय आवाहन करतात ते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून बघूया. उन्हाळा झपाट्याने वाढत आहे. जंगलामध्ये सरपटणारे जे प्राणी आहेत, मग साप असेल, सरडा असेल किंवा आणखीन त्याच्यावर किडे मुंगी सगळे असतील, हे जंगलामध्ये पाणी नसल्यामुळं पाणी त्यांना प्यायला मिळत नाही, म्हणून ते तरफडतात. आणि म्हणून थोडंफार पाणी त्यांना प्यायला मिळावं, काही अंशामध्ये काही भागामध्ये पाणी त्यांना मिळालं पाहिजे. तुमचं कावला, चिमणी, घार हे जे पक्षी आहेत हे उडून पंखाने येऊन नदीमध्ये पाणी पिऊ शकतात, पण हे सरपटणारे प्राणी आहेत त्यांना जंगलामध्ये पाण्याचा थेंब नाही. आणि म्हणून आपण गेल्या वर्षी काही प्रमाणात केलं होतं, यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे की हे सरपटणारे प्राणी आहेत, सातपोळ वगैरे, यांना थोडेसे प्रमाणात का होईना पाणी प्यायला मिळालं पाहिजे. म्हणून हा एक उपक्रम आहे. हा नारळ आहे, त्या नारळातलं पाणी लोक प्यायल्यानंतर ते टाकून देतात आणि मग नगरपरिषदेची गाडी येते आणि हे उचलून येतात. पण हे आता आपण चुकून शहरामध्ये गोळा करायला चालू केलेलं आहे. नारळाच्या व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्याला करायचं ठरवलेलं आहे. हा नारळ घेतल्यानंतर त्याला हा असा भाग मोकळा करायचा, चाकूनी सुरीनी म्हणा असा भाग मोकळा करायचा, मोठं तोंड करायचं आणि जंगलामध्ये झाडाखाली नेऊन थोडासा खड्डा काढून हा नारळ मातीमध्ये असा गाडायचा एवढा आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं. त्या खोबऱ्याच्या वासाला, त्या पाण्याला, ह्याला सर्प असतील, आणखीन कुठले असतील ते प्राणी येऊन थोडं थोडं पाणी ह्याच्यातलं पितील. आणि आज जर आपण हे जंगलामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर ह्याच्यात पाण्याचा एक थेंब नसतो. म्हणजे कुणाला तरी पाण्याची आवश्यकता आहे आणि त्याची ताण भागवले जाते. आणि म्हणून माझी विनंती आहे की असे नारळ आता आम्ही गोळा करायला सुरुवात केलेली आहे. आणि कॉलेजचे विद्यार्थी किंवा जे कोण पर्यावरणप्रेमी असतील आणि शहराच्या लगत जी जंगलं आहेत, कुंभारली घाट असेल, कळंबसे वालोपेतले डोंगर असतील, आजूबाजूच्या परिसरात डोंगर असतील, जेवढं आपल्याला जर डोंगरामध्ये जाणं शक्य होईल तेवढं जाऊन हे असं नेऊन एका पिशवीतून नेऊन त्या ठिकाणी ते तोंड मोकळं करून ह्याच्यामध्ये पाणी भरावं आणि ते ठेवावं. पाणी म्हणजे एक चांगलं पुण्याचं काम आपल्या हातून होईल आणि ते सगळ्यांनी करावं. आणि याच्यातली अधिक काही माहिती पाहिजे असेल तर आपण केव्हाही कुठेही येऊन कुठल्याही जंगलाच्या पायथ्याशी येऊन आपण द्यायला तयार आहोत. आणि यातले जे विक्री करून जे टाकून वेस्टच जातात, ह्याला पैसे खर्च होत नाही, ह्याला एकही रुपये खर्च नाही, फक्त थोडी मेहनत आहे. पिशवीतनं खांद्यावरनं नेऊन मातीचा गाडा करायचा, त्याच्यात एक बाटली पाणी ओतायचं किंवा तुमचा कॅन असेल तो ओतायचा, ओलावा करायचा आणि झाडाच्या खाली असे पुरायचे आणि त्याच्यामध्ये ते सरपटणारे जरा प्राणी येऊन त्याच्यामध्ये पाणी पिते. दुसरं एक त्याच्यामध्ये आहे, त्याला इथे गोल मारायचं आणि तारीमध्ये असे झाडाला टांगून ठेवायचं. त्याच्यामध्ये चिमणी, पक्षी येऊन सुद्धा पाणी पिऊ शकतात, आतमध्ये जाऊ शकतात, ते घरटं बांधू शकतात किंवा आतमधल्या ओलाव्यामध्ये जर का थोडंफार खोबल्याची मलाई सराई जर असेल तर ते खाऊ शकतात. अशा पद्धतीचं काम ह्या उन्हाळ्यामध्ये जर आपण केलं तर हे पुण्याचं काम आहे. आणि या कामी सगळ्या लोकांनी त्या भागामध्ये, विशेषतः तरुणांनी, त्या आपापल्या गावामध्ये करावं. आणि बाजारपेठेमध्ये जेवढे नारळाचे व्यापार आहेत तेवढे शाली त्यांच्या इथे जे ग्राहक येतात ती पाणी पियाली की हे फोडतात मध्ये आणि टाकून कचऱ्याच्या डब्यात जर नगरपरिषदच्या कचऱ्यामध्ये जातं ते फोडायला सांगू नका असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. एकत्रपणे जमा करा पोत्यामध्ये, आम्ही ते नेऊ आणि याच्यामध्ये पाणी भरून सरपटणारे जे प्राणी आहेत जंगलामध्ये त्यांना थोडंफार का होईना, 10% का होईना, ज्यांचा जीव जातो त्यांना पाणी पाजवण्याचं आपण हे पुण्याचं काम करूया. एवढीच मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने घडामोडी पाहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.